नमस्कार, मी सौ अनिता रमेश तोडकर. अन्नपूर्णा या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. आज तुम्हाला मी पदार्थ का व कशी शिकले, कुणी शिकवले हे तर सांगणारच आहे. त्याबरोबरच अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनलला साजेशी माझी साधी भोळी व सोप्या शब्दात प्रत्येकाला समजेल अशी कविता सादर करणार आहे. तसं पाहिलं तर प्रत्येक स्त्री आपापल्या घरची अन्नपूर्णा, रुचिरा व घरातल्या सर्वांची आईच असते. पण काही अपवादात्मक घरं सोडली तर पुरुष सुद्धा फार पूर्वीपासून उत्कृष्ट स्वयंपाक बनवतात व अजूनही बनवत आहेत. मात्र हेही खरंय की वेळेअभावी ते बनवत नसले व जरी ते अन्नपूर्णा नसतील पण ते नेहमी घरासाठी अन्नधान्य पुरवणारेच असतात. म्हणून एकूणच प्रत्येकाला वेगवेगळे व सुंदर पदार्थ बनवण्याची हातोटी व अंगीभूत कला असते असंच म्हणावं लागेल. शिवाय प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असून हाताला अनोखी चव असते. काहींचे काही पदार्थ व ती करण्याची प्रमाण पद्धत इतकी अप्रतिम व उत्कृष्ट असते की दुसरं कोणीच त्यात लवकर त्यांचा हात धरू शकत नाही. माझ्याप्रमाणेच तुम्हाला तुमच्या आई, आजी, पणजी, मावशी, आत्या, काकू यांनी तर शिकवलंच असेलच. तसेच सहवासात येणाऱ्या घरातल्या बाहेरच्या सर्व लहान मोठ्या सर्वांकडून रोज नवीन काही शिकत असालच. आवड असेल तर पाहून वाचून ऐकून त्यांचे सतत घरी प्रयोग करून पाहत असालच. पदार्थ एकच असला तरी प्रत्येकाच्या हातची चव निराळी व विशिष्टच लागते. बऱ्याच जणांना नवीन पदार्थ शिकण्याची, करण्याची, खाऊ घालण्याची, खाण्याची व शिकवण्याची तितकीच आवड असते. याच विषयाला धरून माझी घरच्या घरी ही कविता तुमच्यापुढे सादर करते आणि पुढील येणारे सर्वच व्हिडिओ व माझी कविता तुम्हाला नक्कीच आवडतील व तुमच्या कमेंट्सही मला आवडतील अशी आशा करते आणि माझी कविता तुमच्यापुढे सादर करते. आई, आजी, पणजी यांचं निरंतर असतं सांगणं. आई, आजी, पणजी यांचं निरंतर असतं सांगणं. स्वयंपाक करावा ग पोरी नेहमी आटासानं. प्रेम मायेचा गोडवा घालून खूप आनंदानं. प्रेम मायेचा गोडवा घालून खूप आनंदानं. सदा ध्यानी ठेव तुझ्या हीच मोठी ग शिकवण. सदा ध्यानी ठेव तुझ्या हीच मोठी ग शिकवण. अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि आहे हे परमब्रह्म. अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि आहे हे परब्रह्म. जाणून घे सर्व चिकाटीच्या प्रपंचाचं हेच मर्म. सगळं कसं असावं मोजून मापून. सगळं कसं असावं मोजून मापून. संसार करावा ग काटकसरीचा निगुतीन. जेव्हा जमतील तुला दिरडी आणि पोळी पुरणाची. जेव्हा जमतील तुला दिरडी आणि पोळी पुरणाची तेव्हा होशील ग सुग्रण तू बाय माझी. तेव्हा अधूनमधून बाहेरचंही खावं कधीतरी. अधूनमधून बाहेरचंही खावं कधीतरी. भाजी, पोळी, भाकरी, चटण्या, ठेचा, वरण भात रोजच बनव घरच्या घरी कोशिंबिरी. दिरडी जमली ग आई आजी केली पुरणाची पोळी पुरण घालून. दिरडी जमली ग आई आजी केली पोळी पुरण घालून. पण लक्षात नाही राहत माझ्या भाजीत किती असतं मीठ घालून. मग आई आजी कशी कमी सुगरण. मग आई आजी कशी कमी सुगरण. ती म्हणते जरी नशील ग तू पोरी सुगरण. ती म्हणते जरी नशील ग तू पोरी सुगरण पण लक्षात ठेव तूच असतेस घरातल्या विज्ञान पाक प्रयोगशाळेची शोधक शास्त्रज्ञ. पण लक्षात ठेव तूच असतेस घरातल्या विज्ञान पाक प्रयोगशाळेची शोधक शास्त्रज्ञ. अगं शोधलं तर प्रत्येक क्षेत्रात असतं विज्ञान. अगं शोधलं तर प्रत्येक क्षेत्रात असतं विज्ञान. सखोल ज्ञानानंच भरलेलं असतं प्रत्येक पान. आई आजीच्या अशा छोट्या टिप्स खूप ऐकल्या. आई आजीच्या अशा छोट्या टिप्स खूप ऐकल्या. परिपक्वता वयाची होतानाच नंतरच त्या कळत गेल्या. चवदार चविष्ट पदार्थ चवीनं केलेही व खाल्लेही. चवदार चविष्ट पदार्थ चवीनं केलेही व खाल्लेही. सारं जग फिरलो आजी. सारं जग फिरलो आजी. कशालाच सर नाही आली तुझ्या हातच्या मीठ भाकरीची. कशालाच सर नाही आली तुझ्या हातच्या मीठ भाकरीची. काय सांगावं मैत्रिणींनो. काय सांगावं मैत्रिणींनो. फॅरेक्स सॅरेलॅक मी हौसेनं मुलांसाठी घरी आणलं. काय सांगावं मैत्रिणींनो. फॅरेक्स सॅरेलॅक्स मी हौसेनं मुलांसाठी घरी आणलं. चव छान होती त्याची पण मुलांना नाही ते पचलं. माहित नव्हतं ते कसं कुठं तयार झालं. माहित नव्हतं ते कसं कुठं तयार झालं. डॉक्टरच्या सल्ल्यानं मग सर्व घरीच बनवलं. मग तांदूळ पेस ते आताचा बर्गर पिझ्झा. मग तांदूळ पेस ते आताचा बर्गर पिझ्झा. निर्धार झाला पक्का माझा घरीच पदार्थ बनवण्याचा. शेवटी एकच म्हणावं वाटतं प्रत्येकाची आई आजी व प्रत्येक आई अशीच असते ना हो. प्रत्येकाची आई आजी व प्रत्येक आई अशीच असते ना हो. घरचं मस्त पौष्टिक खाऊन पिऊन बाळ माझं सदा निरोगी राहो. घरचं मस्त पौष्टिक खाऊन पिऊन बाळ माझं सदा निरोगी राहो. बाळ माझं सदा निरोगी